हॅलो फ्रेंड्स, आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण पारंपरिक आणि लोकप्रिय डिश बनवणार आहोत। सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचे जेवण, कुठे बाहेर फिरायला जायचे किंवा हलके काहीतरी खायचे असेल तर आलू पराठा हा सर्वांचीच फेवरेट चॉईस असते। चला तर हा आलू पराठा कसा बनवायचा ते आपण बघूया। सर्वप्रथम आपण इथे बटाटे उकडून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये पाणी टाकले आहे आणि 3 बटाटे टाकून कुकरला 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि पाव चमचा जिरे टाकून दळून घ्यायचे आहे। नंतर एक मोठी वाटी गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडेसे तेल टाकून मिक्स करायचे आहे व नंतर थोडे थोडे पाणी टाकून मळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले पीठ मळून तयार आहे। आता याला वरून थोडेसे तेल लावून बाजूला ठेवून द्यायचे आहे। आता आपण पराठ्याच्या आतील मिश्रण कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकायचे आहे। नंतर तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि दळलेले मिश्रण टाकून परतून घ्यायचे आहे। नंतर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये उकडलेले बटाटे चुरून टाकायचे आहे। नंतर थोडेसे मीठ आणि कोथिंबीर टाकून चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे आहे। इथे आपण छान अशी चव येण्याकरता अर्धा चमचा कसुरी मेथी टाकली आहे। तर अशा प्रकारे पराठ्याची फिलिंग तयार आहे। आता एक मळलेल्या पिठाचा तुकडा तोडून कोरड्या पिठात बुडवून थोडासा लाटून घ्यायचा आहे। नंतर साधारण 2 चमचे बटाट्याचे मिश्रण घेऊन पराठा अशा प्रकारे बंद करायचा आहे।
आता मध्यम आकाराचा पराठा लाटून घ्यायचा आहे. इथे जास्त पातळ लाटला तर बटाट्याचे मिश्रण बाहेर येऊ शकते व जाड ठेवला तर पराठा कच्चा राहू शकतो. त्यामुळे नीट लाटून घ्यायचा आहे. आता पराठा भाजण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर टाकून भाजू शकतात. इथे आपण तेल आणि तूप दोन्ही वापरले आहे. इथे पराठ्याच्या कडा कच्च्या राहू नये म्हणून नीट दाबून घ्यायचे आहे व नीट असे भाजून घ्यायचे. अशाच प्रकारे बाकीचे पराठे भाजून घ्यायचे आहे. चला आता प्लेटिंग करूया. इथे 1 वाटी दही घेऊन त्यावर थोडासा चाट मसाला आणि लाल तिखट टाकले आहे. अशा प्रकारे आपला हा डिलिशियस आलू पराठा तयार आहे. हा पराठा तुम्ही तुमच्या आवडत्या डिपिंग बरोबर किंवा लोणच्या बरोबर देखील खाऊ शकता. तर तुम्हीही ही सिंपल डिश नक्की बनवून बघा आणि आमच्या व्हिडिओला थम्सअप करायला विसरू नका. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. हॅपी कुकिंग.